न्यू एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। कोणतीही करवाढ नसलेला सन 2024-25 या वर्षाचा 22 कोटी रुपयांच्या शिल्लकीसह 725 कोटी रुपयांचा इचलकरंजी महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी गुरुवारी सादर केला। विना मनपा गुंतवणूक शॉपिंग सेंटर उभारणी, एसटीपी प्रकल्प उभारणी, शहरातील TDRच्या माध्यमातून विकास आराखड्यातील रस्ते संपादित करणे, मिळकतीमध्ये 10% सूट देणे आदींचा समावेश करण्यात आला। आयुक्त दिवटे यांनी महापालिकेचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला। महापालिकेचा विकास हे त्याच्या मालमत्ता उत्पन्नावर अवलंबून असते, त्यामुळे चालू आर्थिक वर्षात 45 कोटी 99 लाख रुपये इतके उत्पन्न करण्यात आले आहे। मागील वर्षाच्या तुलनेत अंदाजे 30% उत्पन्न वाढ धरण्यात आली आहे। महापालिकेला चालू आर्थिक वर्षामध्ये 209.62 कोटी रुपये महसुली उत्पन्न तर 291.13 कोटी रुपये अनुदानित उत्पन्न अपेक्षित आहे। त्यामध्ये महसुली खर्च 281.97 कोटी तर भांडवली खर्च 321.23 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहे। सन 2024-25 च्या खर्चाची तुलना केल्यास खर्चात 97% वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे। महापालिकेस TDR हस्तांतरण, आकृषक अनामत, भाग नकाशा, बांधकाम मंजुरी आदी उत्पन्न वाढीचे स्रोत निश्चित केले आहेत। सहाय्यक अनुदानाच्या माध्यमातून उत्पन्न मिळविण्यासाठी पाठपुरावा करावा लागणार आहे। 487 कोटी रुपयांचा STP प्रकल्प उभारण्यात येणार असून महापालिका हिस्सा भरण्यासाठी आवश्यक टोकनची तरतूद करण्यात आली आहे। शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण व मिसिंग लिंकद्वारे रस्त्याची जोडणी करण्यात येणार आहे। तसेच रिंग रोडची जोडणी आणि त्यासाठी लागणाऱ्या जागा संपादित करून विकसित करणेही प्रस्तावित करण्यात आले आहे। अशा प्रकारे 725 कोटी 41 लाख 16,391 रुपयांचा आणि 22 कोटी 19 लाख 84,245 रुपयांचे शिल्लकी अंदाजपत्रक सादर करण्यात आला। केंद्र शासनाकडून बचत गटाच्या महिलांद्वारे चालविण्याच्या अटीवर काही इलेक्ट्रिक चार्जिंगवर चालणाऱ्या घंटागाड्या प्रायोगिक तत्वांवर महापालिकेत उपलब्ध होणार आहेत। नाले गटारी दुरुस्तीसाठी 40 लाख रुपये प्रस्तावित असून उर्दू शाळा क्रमांक 46 हे PM श्री स्कूल योजनेअंतर्गत पात्र ठरली असून त्या ठिकाणी आवश्यक सुधारणा करण्याचे काम सुरू आहे। शहरात बाजार गर्दीच्या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत। शहरातील काही ठिकाणी मल्टी लेवल पार्किंग करण्यात येणार आहे। शिवतीर्थ विकसित करणे व सुशोभीकरण करण्याचा दुसरा टप्पाही अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावित करण्यात आला आहे। यावेळी उपायुक्त डॉक्टर प्रदीप ठेंगल, तैमूर मुलानी, मुख्य लेखा वित्त अधिकारी विकास खोळपे, सह आयुक्त विजय राजापुरे, केतन गुजर, शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, नगर रचना सहाय्यक संचालक प्रशांत भोसले, लेखापाल करुणा शेळके, नगर अभियंता विद्युत संदीप जाधव आदी उपस्थित होते।